काही दिवसातच 2024 संपणार आहे आणि 2025 एक नवीन वर्ष येणार आहे. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यातलं एक चांगलं वर्ष जावं. आत्तापर्यंत जेवढी वर्ष गेली आहेत त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि चांगलं जावं, याच्यासाठी तुम्ही स्वतःला तयार केलाय का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025साठी स्वतःला तयार करणार आहोत आणि अगदी छोट्या आणि सिंपल स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खूप मोठे चेंजेस होणार आहेत. याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. प्रत्येक वर्षी सगळेजण काही ना काही रेझोल्युशन्स घेत असतात की यावर्षी मी हे करणार आहे आणि काही दिवसातच ते बारगळून जातं. ते कंप्लीट मोस्टली होत नाही. तुम्ही मागच्या वर्षी काही रेझोल्युशन्स घेतले होते का आणि ते तुम्ही कंप्लीट करू शकलात का? तुम्ही कंप्लीट करू शकला असाल तर ग्रेट, अगदी तुमचं अभिनंदन. पण मोस्ट ऑफ द टाईम आपल्यापैकी बऱ्याच जणांचे हे रेझोल्युशन्स पूर्ण होत नाहीत. काय रेझोल्युशन्स घेतले होते हे सुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही. आणि यावर्षी असं होऊ नये, एक मनासारखं लाईफ तुम्हाला स्वतःसाठी क्रिएट करता यावं, नेहमीपेक्षा वेगळं, नेहमीपेक्षा चांगलं लाईफ स्वतःसाठी क्रिएट करता यावं, यासाठी आपण काही नवीन गोष्टी करणार आहोत. आता बघा, आपल्याला काहीतरी नवीन हवं आहे, काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात हवं आहे, तर आपल्याला आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल घडवायला पाहिजेत. तुम्ही सहमत आहात का या गोष्टीशी? आपण जर आधीच्या माइंडसेटनी, सेम माइंडसेटनी नवीन वर्षात एंटर केलं तर नवीन वर्षसुद्धा कमी जास्त प्रमाणात सेमच राहणार आहे, सारखंच राहणार आहे. त्यात काही वेगळे फारसे बदल घडणार नाही आहेत. एवढ्या वर्षांपासून बहुतेक असं झालंही असेल तुमच्या बाबतीत. प्रत्येक वर्ष कमी जास्त प्रमाणात सारखंच असतं, काही त्याच्यामध्ये मोठा बदल, पॉझिटिव्ह बदल घडत नाही. पण यावर्षी आपल्याला तो घडवायचा आहे. काहीतरी चांगलं, पॉझिटिव्ह लाईफ, पॉझिटिव्ह वेमध्ये चेंज झालं पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडवावा लागेल, मगच आपल्या आयुष्यामध्ये तो दिसायला लागेल. हा डिसेंबर महिना जो असतो हा ब्रिज असतो. मागचं वर्ष आणि पुढचं वर्ष याच्यातला हा सेतू असतो, ब्रिज असतो. हा ब्रिज आपल्याला व्यवस्थित पार करायचा आहे, मगच आपलं पुढचं वर्ष खूप छान जाणार आहे. मागच्या वर्षी तुम्ही काय रेझोल्युशन्स घेतले, हे कंप्लीट झाले नसतील तर जरा चेक करून बघा की काय कारणं आहेत, का ते कंप्लीट झाले नाहीत. आणि पुन्हा 2025मध्ये असंच होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. येणारं 2025 हे नवीन वर्ष आपल्यासाठी खूप चांगलं जावं, याच्यासाठी आधी आपल्याला आपल्या माइंडसेटवर काम करायलाच हवं. जर मागच्या वर्षी अमुक गोष्टी झाल्या नाहीत, या मी चुका केल्या, या माइंडसेटनी नवीन वर्षात एंटर केलं तर तो काही चांगला माइंडसेट नाही राहणार. हा माइंडसेट आपल्याला आधी बदलायचा आहे. आणि याच्यासाठी पहिली स्टेप आपल्याला जी करायची आहे ते म्हणजे 2024ला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. गेल्या वर्षामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या तुमच्या लाईफमध्ये, हे तुम्ही एका ठिकाणी बसा, एक नोटपॅड घ्या, पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा. छोट्या मोठ्या ज्या ज्या चांगल्या मेमोरेबल गोष्टी घडल्या त्या गोष्टी लिहायला सुरुवात करा आणि त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. याच्यामुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील व्हायला लागेल. तुम्ही एका पॉझिटिव्ह ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल आणि याच्यामुळे तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह व्हायला लागेल. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह फील करायला लागाल तेव्हा तुमच्याकडे आणखी अशा गोष्टी येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या काही दिवसामध्ये अट्रॅक्ट होतील की ज्यामुळे तुम्ही आणखी ग्रेटफुल फील कराल. आणि याच्यासाठीच मागच्या वर्षी 2024मध्ये काय काय तुमच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याला थँक्यू द्यायला, ग्रॅटिट्यूड द्यायला, कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. असं थोडे दिवस करा. नवीन वर्ष सुरू होईपर्यंत, नवीन वर्षाचे सुरुवातीचे सुद्धा काही दिवस ही प्रॅक्टिस तुम्ही करा. म्हणजे आता डिसेंबर 2024 सुरू आहे, थोडेसे काही दिवसच राहिले आहेत 2025साठी. तर आजपासूनच ही सुरुवात करा. रोज ग्रॅटिट्यूड लिहायला सुरुवात करा
आणि 2025चे सुरुवातीचे काही दिवससुद्धा ही प्रॅक्टिस चालू ठेवा. या प्रॅक्टिसमुळे तुम्ही एकदम पॉझिटिव्ह व्हाल. डेली ही प्रॅक्टिस करा आणि मग बघा तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस घडतात. ही झाली पहिली स्टेप 2025चं स्वागत करण्यासाठी. आता दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला 2025मध्ये नक्की काय काय अचीव करायचं आहे. तुम्हाला एक हेल्दी फिट बॉडी हवी आहे, तुम्हाला हेल्थवर वर्क करायचं आहे, की तुम्हाला करिअरवर वर्क करायचं आहे, जास्त पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, की काही रिलेशनशिप इश्यूज आहेत ते तुम्हाला दूर करायचे आहेत, मोठं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचं एज्युकेशन करायचं आहे. नक्की तुम्हाला 2025मध्ये काय अचीव करायचं आहे. वर्ल्ड टूरला जायचं आहे का? आणखी काही मोठ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडाव्यात असं तुम्हाला वाटतं आहे. काही अडकलेली कामं असतील ती पूर्ण व्हावीत, निदान यावर्षी तरी पूर्ण व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची एक लिस्ट तयार करा. आणि तुम्हाला या वर्षामध्ये काय काय अचीव करायचं आहे हे आधी डिसाईड करा. आणि त्या गोष्टींचे पिक्चर्स तुम्ही कलेक्ट करा. हा एक आता तुम्हाला विजन बोर्ड तयार करायचा आहे. एक मोठा बोर्ड घ्या आणि त्या बोर्डवर ते पॉझिटिव्ह पिक्चर्स स्टिक करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा वेकेशनला जायचं असेल तर वेकेशनचे पिक्चर्स स्टिक करा. तुम्हाला चांगली हेल्थ हवी असेल तर तुम्ही हेल्दी आहात असे पिक्चर्स तिथे स्टिक करा, किंवा दुसरे कुठलेही पिक्चर्स तिथे स्टिक करा की जे रिप्रेझेंट करतील तुम्ही चांगले हेल्दी आहात. पैसा हवा असेल तर पैशाचे मनीचे पिक्चर्स स्टिक करा. अशा प्रकारे एक विजन बोर्ड तुमच्यासाठी तयार करा आणि त्या विजन बोर्डवर पॉझिटिव्ह वर्ड्ससुद्धा लिहा. जसं माय परफेक्ट हेल्थ, माय परफेक्ट लाईफ, अबंडन्स, हॅपीनेस असे पॉझिटिव्ह वर्ड्स लिहा. तुम्हाला जॉय हवा असेल, फन हवा असेल, एन्जॉयमेंट लाईफमध्ये हवी असेल तर ते पॉझिटिव्ह वर्ड्स त्या विजन बोर्डवर लिहा. तुम्हाला सक्सेस हवा असेल, सक्सेस लिहा. तुम्हाला लव अट्रॅक्ट करायचे, रिलेशनशिप्स अट्रॅक्ट करायचे असतील तर तसे वर्ड्स त्या विजन बोर्डवर लिहा. आणि तो विजन बोर्ड अशा ठिकाणी ठेवा की तुमची नजर त्या विजन बोर्डवर नेहमी जाईल आणि नेहमी तुम्हाला तो विजन बोर्ड पाहत राहायचा आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, ते जे सगळे पॉझिटिव्ह पिक्चर्स तुम्ही त्याच्यावर स्टिक केलेत हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इम्प्रिंट होणार आहेत. तिथे ते प्रोग्राम होणार आहेत. ते पॉझिटिव्ह वर्ड्स जे तुम्हाला फील करायचे आहेत तुमचं गोल कंप्लीट झाल्यावर, हे सगळे प्रोग्राम होणार आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि मग ते तुमच्या रियालिटीमध्ये क्रिएट होणार आहेत. जर तुम्हाला विजन बोर्ड करणं कम्फर्टेबल नसेल, ऑकवर्ड वाटत असेल, बऱ्याच जणांना ही गोष्ट ऑकवर्ड वाटते, सगळ्या फॅमिली मेंबर्स समोर असा विजन बोर्ड लावणं बरोबर नाही वाटत, तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. तुम्ही एखादी डायरी घ्या किंवा एखादी वही घेतली तरीसुद्धा चालेल. त्या वहीमध्ये अल्बमसारखं सगळे पिक्चर्स स्टिक करा. आपला फोटो अल्बम असतो त्याप्रमाणे एक अल्बम तुम्ही स्वतःसाठी तयार करा आणि त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह पिक्चर्स स्टिक करा. तिथे पॉझिटिव्ह वर्ड्स लिहा आणि तो अल्बम तुम्ही डेली जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळेला बघत राहा आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला सेमच रिझल्ट्स मिळणार आहेत. त्या अल्बमला किंवा त्या विजन बोर्डला तुम्ही काहीतरी छान नावसुद्धा देऊ शकता. 2025, पॉझिटिव्ह 2025 किंवा माय हॅपी लाईफ असं काही तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटेल, ज्या गोष्टीशी तुम्ही रिलेट करू शकता असं काहीतरी पॉझिटिव्ह नाव त्या विजन बोर्डला किंवा त्या अल्बमला द्या. आणि तुम्ही काय नाव दिलंय हे कमेंटमध्ये माझ्याबरोबर नक्की शेअर करा. या विजन बोर्डमुळे किंवा या अल्बममुळे तुमचं पॉझिटिव्ह लाईफ पुन्हा रिक्रिएट होणार आहे. एकदा तुमच्या माइंडमध्ये आणि मग तुमच्या रियालिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तुमच्या लाईफमध्ये असे काही लोक आहेत का की ज्यांना तुम्ही विसरू शकला नाही आहात किंवा फॉरगिव्ह करू शकला नाही आहात, माफ करू शकला नाही आहात. त्या व्यक्ती एक असतील किंवा अनेक असतील किंवा मे बी तुम्ही स्वतःसुद्धा असाल. तर याच्यासाठी ही आता फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करायची आहे. एक नोटपॅड घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही नावं लिहा की किती लोक आहेत, कोण कोण आहेत, त्यांची सगळ्यांची नावं लिहा की ज्यांनी तुम्हाला इन सम वे हर्ट केलं, त्रास दिला.
हे तुमच्या लाईफमध्ये असं नाही की 2024मध्येच असेल, त्याच्या आधीही कधी असेल, अगदी लहानपणापासून. पण ते तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हार्टमध्ये अजूनसुद्धा आहे. आणि हे असंच राहिलं तर याचा परिणाम तुमच्या लाईफवर होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षावर सुद्धा होणार आहे. हा सगळा गार्बेज, हे सगळं बर्डन जर तुमच्या आतमध्ये असेल, तर या बर्डननी, हे बर्डन घेऊन तुम्ही नवीन वर्षामध्ये प्रॉपरली एंट्री करू शकणार नाही. या बर्डननी जर तुम्ही 2025मध्ये गेलात, तर पुन्हा सिमिलर गोष्टीच तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होणार आहेत. कारण हे बर्डन तुमच्या आतमध्ये आहे. सो हे बर्डन तुम्हाला रिलीज करायचं आहे. आणि याच्यासाठी एका पेपरवर तुम्ही सगळ्या लोकांची नावं लिहा की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, इन्सल्ट केला आहे, ॲब्यूज केला आहे, फसवलं आहे. काही असेल, लहानपणापासून आत्तापर्यंत, अगदी स्कूल डेजपासून, शाळेमध्ये तुम्ही असाल तेव्हापासून आत्तापर्यंत, तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स, ओळखीचे लोक असतील, अनोळखी लोक असतील, जे कोणी तुम्हाला आठवत आहेत त्यांची नावं एका पेपरवर लिहा आणि डिक्लेअर करा, या सगळ्यांना माफ करायला मी तयार आहे. या सगळ्यांना मी आता माफ करते किंवा माफ करतोय. आणि मे बी त्याच्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. स्वतः बाबतीत तुमच्या काही कंप्लेंट्स असतील, काही गिल्ट असेल की तुम्ही काही चुका केल्या असतील, तर त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा माफ करा. अशा प्रकारे क्लिअर माइंडनी, क्लिअर हार्टनी, एका लाईट पॉझिटिव्ह माइंडसेटनी तुम्ही 2025मध्ये एंटर करा. आणि या तुमच्या पॉझिटिव्हिटीमुळे, तुमच्या या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे तुमचं 2025 हे वर्ष एक वेगळंच क्रिएट होणार आहे. आत्तापर्यंत जे तुम्ही अचीव करू शकला नाही, हे तुम्ही 2025मध्ये अचीव कराल. तुमच्या मनावर असं काही ओझं असेल, काही इमोशनल बर्डन असेल की ज्या ओझ्याखाली तुम्ही अगदी दबून गेला आहात, त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतोय, तुमच्या हेल्थवर होतोय. हे बर्डन दूर करण्यासाठी रविवारी संध्याकाळी, म्हणजे 29 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता आरोग्य संपदा नावाचा फ्री वेबिनार होणार आहे. आणि या वेबिनारमध्ये तुमच्या मनातलं बर्डन कसं रिलीज करायचं, एक हेल्दी हॅपी लाईफ कसं स्वतःसाठी क्रिएट करायचं, याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर माहिती शेअर करणार आहे. ही माहिती जाणून घेऊन तुमचं 2025 एका पॉझिटिव्ह वेमध्ये बदलण्यासाठी हा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर रजिस्टर करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेबिनारचे आणि बाकी गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला मिळत असतात. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. आत्तापर्यंत जे तुम्ही अचीव करू शकला नाही, जे गोल्स अचीव करू शकला नाही, त्याची कारणं दूर करून एक नवीन माइंडसेटनी 2025मध्ये एंटर करा. एक नवीन वर्ष नवीन तऱ्हेने क्रिएट करा. एक नवीन आयुष्य स्वतःसाठी क्रिएट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये याला शेअर करा. तुमच्या या शेअरिंगमुळे, तुमच्या व्हिडिओजला लाईक करण्यामुळे कोणाची तरी काहीतरी मदत होऊ शकते. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.